मित्रांनो, डी-एस-ए कंप्लीट कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण डी-एस-एचं बेसिक्स आणि फाउंडेशन बघत आहोत. त्याच्यामध्ये आपण आजचा चौथा टॉपिक बघत आहोत, रिकर्शन बेसिक. तर रिकर्शन काय राहतं डी-एस-एमध्ये त्याच्याबद्दल आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले रिकर्शन म्हणजेच काय की रिकर्शन इज अ टेक्निक वेअर फंक्शन कॉल्स इटसेल्फ. रिकर्शन एक अशी टेक्निक आहे जिथे तुमचं जे फंक्शन असतं ते स्वतःलाच कॉल करतं, इटसेल्फ कॉल करतं. कशासाठी? टू सॉल्व स्मॉलर व्हर्जन ऑफ द सेम प्रॉब्लेम. एका प्रॉब्लेमचा सेम जर स्मॉलर व्हर्जन सॉल्व करण्यासाठी आपण इथे याचा यूज करतो, या टेक्निकचा यूज करतो. अंटिल इट रिचेस अ पॉईंट वेअर प्रॉब्लेम इज सिम्पल इनफ टू सॉल्व डायरेक्टली. जोपर्यंत आपण फंक्शन कॉल करत राहतो तोपर्यंत तो जो तुमचा मोठा प्रॉब्लेम असेल तो सिम्पल होत नाही किंवा डायरेक्टली सॉल्व व्हायच्या कंडिशनवर येत नाही, तोपर्यंत आपण या फंक्शनला कॉल करत असतो. म्हणजेच काय की सिम्पल बघायचं झालं तर समजा हा तुमचा एक प्रॉब्लेम आहे इतका मोठा, त्याच्यामध्ये काही सिम्पलर प्रॉब्लेम्स आहेत. त्या प्रॉब्लेममध्ये मग काय करणार आपण? रिकर्शन टेक्निक वापरणार. मग रिकर्शन काय करणार? छोटे छोटे फंक्शन जे असतील ते स्वतःहून कॉल करणार. मग सगळ्यात पहिले हा प्रॉब्लेम सॉल्व करेल, नंतर हा प्रॉब्लेम सॉल्व करेल, हा प्रॉब्लेम सॉल्व करेल. त्या प्रॉब्लेमचे जे स्मॉलर व्हर्जन आहेत ते सॉल्व करत जाईल आणि मग तुमचा जो पण मोठा प्रॉब्लेम असेल तो सिम्पल व्हर्जनमध्ये येईल किंवा डायरेक्टली सॉल्व करता येईल. अशा प्रकारे आपण रिकर्शनची टेक्निक जी आहे ती डी-एस-एमध्ये वापरतो. अ फंक्शन दॅट कॉल्स इटसेल्फ अगेन अँड अगेन. तुमचं फंक्शन जे आहे ते इटसेल्फ कॉल करेल अगेन अँड अगेन. कधीपर्यंत? जेव्हापर्यंत त्याला स्टॉपिंग कंडिशन भेटत नाही त्या प्रोग्रामला सॉल्व करण्याची. तर रिकर्शनमध्ये टोटल 2 इसेन्शियल पार्ट येतात जे आपल्याला बघायचे आहेत तुमच्या फंक्शनचे. तर सगळ्यात पहिले येतं बेस केस आणि दुसरं येते रिकर्सिव्ह केस. आता बेस केस म्हणजेच काय की जिथं तुमचा प्रोग्राम ची स्टॉपिंग कंडिशन येईल त्यालाच आपण बेस केस बोलतो. म्हणजेच काय की आता हे तुम्ही सब प्रॉब्लेम सॉल्व करत करत गेले आणि इथपर्यंत पोहोचले, तर ही काय झाली? तुमच्या प्रोग्रामची झाली स्टॉपिंग कंडिशन. म्हणजेच काय की इथे तुमचा प्रोग्राम डायरेक्टली सॉल्व होऊ शकतो, तर ती झाली तुमच्या प्रोग्रामची स्टॉपिंग कंडिशन. विदाउट दिस फंक्शन कॉल इटसेल्फ फॉरएव्हर. जर स्टॉपिंग कंडिशन जर नसेल तर तुमचं फंक्शन काय करेल? फॉरएव्हर लूपमध्ये ते चालत राहील आणि ते इन्फानाईट लूपमध्ये रन होत राहील तुमचा प्रोग्राम. तर त्याच्यामध्ये प्रोग्राम तुमचा क्रॅश पण होऊ शकतो. तर अशा प्रकारे ही बेस केस जी आहे ती वर्क करते. दिस इज द सिम्पलेस्ट व्हर्जन ऑफ प्रॉब्लेम. तर ही काय आहे? सिम्पलेस्ट व्हर्जन ऑफ प्रॉब्लेम आहे जी काय करते? दॅट कॅन बी सॉल्व डायरेक्टली विदाउट फर्दर रिकर्जन. ती काय करते? सॉल्व करते तुमच्या प्रॉब्लेमला. त्याच्यानंतर कोणतंही रिकर्जन तिथे होत नाही, कारण की ही लास्ट स्टेप असेल स्टॉपिंग कंडिशन, जिथे तुमचा प्रोग्राम स्टॉप करेल. त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो आपला रिकर्सिव्ह केस. आता रिकर्सिव्ह केस म्हणजेच काय की द पार्ट व्हेअर फंक्शन कॉल्स इटसेल्फ. तुमचं जे फंक्शन असतं ते काय करतं? कॉल इटसेल्फ. तर हा तो पार्ट आहे रिकर्सिव्ह केस. इच कॉल मस्ट ब्रिंग द प्रॉब्लेम क्लोजर टू द बेस केस. म्हणजेच काय की तुमचा प्रत्येक फंक्शनचा कॉल जो असतो तो तुमच्या बेस केसकडे तुम्हाला घेऊन जात असतो, स्टॉपिंग कंडिशनकडे घेऊन जात असतो. प्रॉब्लेम गेट स्मॉलर विथ एव्हरी कॉल. प्रत्येक कॉलनंतर तुमचा जो पण मोठा प्रॉब्लेम असेल तो सोल्युशनच्याकडे जात असतो, म्हणजेच काय की स्मॉलर होत जात असतो. तर अशा प्रकारे या ज्या 2 केस आहेत या तुम्हाला माहिती पाहिजे. रिकर्शन या कन्सेप्टमध्ये या दोन्हीचा यूज केला जातो. तर रिकर्शनची रिअल लाईफ ॲनालॉजी बघायचं झालं तर सगळ्यात पहिले आपण त्याच्याबद्दल बघूयात की ते रिअल लाईफमध्ये कसं वर्क करतं. तर सगळ्यात पहिले आपल्याकडे असणारे एक क्यू असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही उभे आहात समजा आणि तुमची एक पोझिशन आहे. तर आपल्याला ती पोझिशन फाइंड करायची आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे क्यू असणार आहे तुमच्याकडे आणि तुमची एक पोझिशन असणार आहे. समजा तुम्ही इथे आहात, तर यू वॉन्ट टू नो व्हॉट पोझिशन यू आर ॲट. तर तुम्ही कोणत्या पोझिशनला आहात ते तुम्हाला फाइंड करायचं आहे. तर तुम्ही काय करणार? यू आस्क द पर्सन इन फ्रंट ऑफ यू व्हॉट इज युअर पोझिशन. तुम्ही काय करणार? तुमच्या आधीच्या पर्सनला विचारणार की तुझी पोझिशन काय आहे, आणि तो जी पण पोझिशन सांगेल तुम्ही त्याच्यामध्ये 1 ॲड करून तुमची पोझिशन फाइंड करू शकता. तर तुम्ही पुढच्या पर्सनला विचारणार आणि तो पुढचा पर्सन त्याच्याकडे पण त्याची पोझिशन माहिती नाही, तर तो काय करेल? तो अजून पुढच्या पर्सनला विचारेल, तो अजून पुढच्या पर्सनला विचारेल आणि हे चालूच राहील. जसं की तुम्ही इथे आहात तर हा याला विचारेल, हा याला विचारेल आणि हा फर्स्टवाल्याला विचारेल. तर जो कोणी फर्स्टवाला असेल तो काय बोलणार आहे की आय ॲम पोझिशन 1. तर तो काय बोलेल की मी पोझिशन नंबर 1वर आहे.
तर 1 वर आहे त्याने त्याची पोझिशन सांगितली, मग दुसरावाला काय करेल, अपडेट करून सांगेल की माझी पोझिशन नंबर 2 आहे, त्याच्यामध्ये 1 ॲड करेल आणि असं करत करत तुमच्याकडे तुमचा ॲन्सर येईल. तर तिसरा सांगेल की माझी 3 आहे, चौथा सांगेल की त्याची 4 आहे आणि मग तुम्ही जेव्हा त्याला विचारणार की तो सांगेल की माझी पोझिशन नंबर 4 आहे, मग 4मध्ये तुम्ही अजून 1 ॲड करून तुम्ही काय करणार, तुमची पोझिशन फाइंड करणार की तुम्ही कोणत्या पोझिशनवरती आहात, पोझिशन नंबर 5. तर अशा प्रकारे फायनली तुम्हाला तुमची पोझिशन भेटेल. तर अशा प्रकारे प्रत्येक फंक्शन कॉल केलं जातं आणि पूर्ण जे तुमचं प्रॉब्लेम असेल त्याला सॉल्व केलं जातं, सिम्पल केलं जातं रिकर्शनच्या कन्सेप्टने. तर अशा प्रकारे रिकर्शन हे वर्क करत असतं. दिस इज एक्झॅक्टली रिकर्शन. त्याच्यामध्ये काय, आस्किंग द पीपल पर्सन इन फ्रंट, कॉलिंग द फंक्शन अगेन. जेव्हा पण तुम्ही पर्सनला विचारता तुमच्या पुढच्या, तर तो काय असते, फंक्शन कॉल असतो तुमचा आणि तोच पर्सन पुढच्याला विचारतो, तोच पर्सन अजून पुढच्याला विचारतो, तर त्याला काय बोलतो आपण, त्या फंक्शनला परत परत कॉल करायचं. त्याच्यानंतर पर्सन ॲट अ फ्रंट सेईंग आय एम वॉज. तर जो सगळ्यात पहिला पर्सन असेल तुमचा तो सांगणार की माझी पोझिशन नंबर 1 आहे, तर ती झाली तुमची बेस केस. बेस केस म्हणजे स्टॉपिंग कंडिशन आपण त्याला बोलतो. इच पर्सन ॲडिंग 1 अँड पासिंग बॅक रिटर्निंग द रिझल्ट. मग प्रत्येक पर्सन त्याच्या पोझिशनमध्ये 1 ॲड करेल आणि प्रत्येक रिझल्ट हा तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला रिझल्ट भेटेल. तर अशा प्रकारे रिकर्शन जे आहे ते वर्क करतं. त्याच्यानंतर रिकर्शनचं कोडिंगमध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर एक क्लासिक एक्झाम्पल आहे फॅक्टोरियल ऑफ नंबरचं. आता समजा तुम्हाला एखाद्या व्हॅल्यूचा जर फॅक्टोरियल काढायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये रिकर्शनच्या स्टेप्स बघू शकता. जसं की 5चा फॅक्टोरियल काढायचा असेल तर तुम्ही काय करता, 5 × 4 × 3 × 2 × 1, मग आपल्याला ॲन्सर भेटतं 120. तर अशा प्रकारे तुम्ही याचा फॅक्टोरियल काढत असता, 5चा, 4चा किंवा 3चा किंवा 1चा आणि 0चा. तर अशा प्रकारे तुम्ही काय करता, एक एक जी स्टेप असते तुमची ती सॉल्व करत जाता आणि नंतर तुम्हाला फायनल रिझल्ट भेटतो. तर यालाच आपण रिकर्शन बसतो. तर त्याच्यानंतर नोटीस द पॅटर्न नोटीस कसा करता तुम्ही, की 5चा जर तुम्हाला फॅक्टोरियल काढायचा असेल तर तुम्ही काय करता, 5 घेता आणि 4चा फॅक्टोरियल तिथे लिहिता. त्यानंतर तुम्हाला 4चा फॅक्टोरियल पण लागेल तर 4च्या फॅक्टोरियल तुम्ही काय करता, 4 लिहिता आणि 3चा फॅक्टोरियल लागेल मग त्याच्यासाठी. मग परत 3चा फॅक्टोरियल काढता तुम्ही, 3 × 2चा फॅक्टोरियल, परत 2चा फॅक्टोरियल काढावा लागतो, त्याच्यासाठी परत 2 × 1 फॅक्टोरियल आणि 1 फॅक्टोरियलचा फायनली आन्सर तुम्हाला भेटते 1. तरी ते तुम्हाला एक ॲन्सर भेटलं आहे, ती झाली तुमची स्टॉपिंग कंडिशन. त्यालाच आपण बेस केस असं बोलतो रिकर्शनमध्ये. तर इथून परत तुम्हाला 1चा भेटला, मग इथे 1 येईल, 1 × 2 परत 2 येईल, 2चा फॅक्टोरियल, त्याच्यानंतर असं ॲड करत करत तुम्हाला 120 हे ॲन्सर भेटेल. तर अशा प्रकारे रिकर्शन हे वर्क करतं. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप ट्रॅसिंग फॉर फॅक्टोरियल 5. तर फॅक्टोरियल 5साठी तुम्ही जर डिटेलमध्ये बघायचं झालं तर ते काय करतं, गोईंग डाऊन. म्हणजेच काय की 5 × फॅक्टोरियल 4 लागेल आपल्याकडे, त्याच्यानंतर 4 × फॅक्टोरियल 3 लागेल, त्याच्यानंतर 3 × फॅक्टोरियल 2 लागेल, त्याच्यानंतर 2 × फॅक्टोरियल 1 लागेल आणि मग 1चा रिझल्ट आपल्याला 1 भेटेल. ती झाली तुमची बेस केस, तिथे तुम्ही थांबणार, ती झाली तुमची स्टॉपिंग कंडिशन. त्याच्यानंतर कमिंग बॅकचा एक फेज असतो. त्याच्यामध्ये काय होणार, सगळ्यात खाली तुम्हाला जेव्हा तुम्ही फॅक्टोरियल 1 काढाल तेव्हा तुम्हाला 1 व्हॅल्यू भेटेल. त्यानंतर ती 1 तुम्ही नेक्स्ट स्टेजला तुम्ही पाठवणार. त्याच्यानंतर तुम्हाला काय भेटणार, फॅक्टोरियल 2चा ॲन्सर भेटणार. मग 2चा ॲन्सर काय भेटणार, 2 × 1, ते झालं 2. त्यानंतर 2 हा परत वरी तुम्ही पाठवणार, फॅक्टोरियल 2चा ॲन्सर तुम्हाला 2 भेटलं आहे. 2 × परत 3 करणार तुम्ही, इथे तुम्हाला 6 भेटणार. त्यानंतर 6 परत वरच्या स्टेपमध्ये पाठवणार तुम्ही, त्यानंतर तुम्हाला 6 × 4 भेटणार 24 आणि त्याच्यानंतर परत 24 जर तुम्ही वरच्या स्टेपमध्ये पाठवले तर 5 × 24 = 120 तुम्हाला फायनल ॲन्सर भेटेल. तर अशा प्रकारे 2 स्टेपमध्ये तुमचं जे रिकर्शन आहे ते फॅक्टोरियलमध्ये वर्क करतं. जसं की तुम्ही सगळ्यात पहिले काय करणार, फंक्शनला कॉल करत जाणार अगेन अँड अगेन, त्याच्यानंतर रिटर्निंग रिझल्ट तुम्हाला भेटेल बॅकअपच्या मदतीने. तर अशा प्रकारे हे रिकर्शन याच्यामध्ये वर्क करतं. त्याच्यानंतर रिकर्शनचे काही की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे. एव्हरी रिकर्शन फंक्शन मस्ट हॅव अ बेस केस. प्रत्येक रिकर्शन फंक्शनला बेस केस असते. विदाउट इट इन्फानाईट रिकर्शन ऑकर्स. जर बेस केस नसेल, स्टॉपिंग कंडिशन जर नसेल तर तुमचा प्रोग्राम किंवा तुमचं जे पण रिकर्शन असतं ते इन्फानाईट लूपवरती चाललं जातं. त्याच्यानंतर तुमचा प्रोग्राम क्रॅश पण होऊ शकतो आणि तुम्हाला असा एरर दाखवला जातो की रिकर्शन एरर, मॅक्झिमम रिकर्शन डेप्थ एक्सिड्स.
तर अशा प्रकारे तुम्हाला एरर पण तिथे दाखवला जातो. त्यानंतर इच रिकर्सिव्ह कॉल मस्ट मेक द प्रॉब्लेम स्मॉलर. तुम्ही जेव्हा पण रिकर्शनला कॉल करत असता तिथं फंक्शनला कॉल करत असतात, जेव्हा एक फंक्शन तिथे कॉल होत असतो तेव्हा तुमचा जो पण प्रॉब्लेम असेल तो छोटा छोटा होत जात असतो, स्मॉलर आणि स्मॉलर होत जात असतो आणि बेस केसला तो मूव्ह होत जातो. त्याच्यानंतर रिकर्शन युजेस स्टॅक मेमरी इंटरनली. तर इंटरनली तो स्टॅकची मेमरी यूज करतो. स्टॅक म्हणजे तुम्ही बघू शकता की स्टॅकमध्ये आपण काय करतो, एलिमेंट स्टोअर करत असतो. तर अशा प्रकारे स्टॅक तुम्ही तिथे वापरत असता आणि त्याच्यामध्ये एलिमेंट स्टोअर करत असता. तर तो स्टॅकची मेमरी तिथे इंटरनली यूज करत असतो. इच फंक्शन कॉल इज पुश ऑन टू द कॉल स्टॅक अँड पॉप व्हेन इट रिटर्न्स. जेव्हा पण तुमचा फंक्शनला कॉल केला जातो तेव्हा तो स्टॅकमध्ये पुश केला जातो आणि जेव्हा तुमच्या बेस कंडिशनवर येऊन तुम्हाला एखादा सोल्युशन भेटेल तेव्हा त्याला पॉप केलं जातं, तेव्हा त्याला काढलं जातं. तर अशा प्रकारे हे स्टॅकचं रिकर्शनमध्ये यूज केला जातो. त्यानंतर रिकर्शन कॅन ऑलवेज बी रिप्लेस बाय इटरेशन. मग तुमचं जे रिकर्शन असतं ते इटरेशनसोबत लूपसोबत आपण रिप्लेस करत असतो. बट समटाईम्स रिकर्शन गिव्स क्लीनर अँड सिम्पलर कोड. पण कधी कधी रिकर्शन हा क्लीनर आणि सिम्पल कोड आपल्याला देतो. रिकर्शन इज द फाउंडेशन फॉर मेनी ॲडव्हान्स DSA टॉपिक्स. तुमचे जे ॲडव्हान्स DSA टॉपिक्स असतात त्याच्यामध्ये आपण रिकर्शनचा यूज करून तुमचे जे प्रॉब्लेम्स असतो त्याला सॉल्व करत असतो किंवा सिम्पल फॉर्मॅटमध्ये आणत असतो. तर त्याच्यामध्ये जे टॉपिक्स येतात तुमचे त्याच्यामध्ये तुम्ही ट्रीज, ग्राफ्स, डायनॅमिक प्रोग्रामिंग DP आपण त्याला बोलतो, त्यानंतर ब्रॅक टॅकिंग असे जे मोठमोठे तुमचे DSAचे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये याला यूज केलं जातं. तर त्याच्यानंतर बघायचं झालं तर तुम्हाला दोन सांगितलेले मी 2 फेज असतात रिकर्शनमध्ये. एक असतो वेंडिंग फेज, त्याच्यामध्ये तुम्ही फंक्शनला कॉल करत असतात आणि तुम्ही तिथे डीपर जात असतात त्या प्रोग्राममध्ये. त्याच्यानंतर अनवाइंडिंग फेज असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो रिझल्ट असतो तो रिटर्न होत असतो, तिथे रिटर्न बॅक येत असतो तुमच्याकडे. तर आपण बघितलं फॅक्टोरियलमध्ये समजा की 5चा फॅक्टोरियल काढायचा असेल तर त्याच्यामध्ये वाइंडिंग फेजमध्ये काय येईल, तुम्ही फंक्शनला कॉल करत असता. सगळ्यात पहिले तुम्ही फॅक्टोरियल 5चा घ्याल, त्यानंतर 5 × फॅक्टोरियल 4 येईल म्हणून तुम्हाला फॅक्टोरियल 4चा पण रिझल्ट लागेल. त्याच्यामध्ये पण फॅक्टोरियल 3 येतो म्हणून तुम्हाला फॅक्टोरियल 3, त्यानंतर 2, त्यानंतर 1 तिथे तुम्हाला बेस केस भेटेल म्हणून तुम्ही फॅक्टोरियल 1चा ॲन्सर तिथे 1 तिथे द्याल. तर ही झाली स्टॉपिंग कंडिशन. आता इथपर्यंत आले तुम्ही. आता इथून परत तुम्हाला बॅक जायचं आहे तर ती फेज येईल तुमची अनवाइंडिंग फेज. तर तुम्ही इथून परत रिझल्ट बॅक देत जाणार आणि मल्टिप्लाय करत जाणार तर तुम्हाला 120पर्यंत तुम्हाला ॲन्सर भेटेल. तर ही झाली अनवाइंडिंग फेज. तर अशा 2 फेजमध्ये हे काम करतं आणि याच्यामध्ये 2 कन्सेप्ट तुम्हाला बघायला मिळतात, एक बेस केस आणि एक रिकर्शनची केस. तर अशा प्रकारे रिकर्शनचं जे बेसिक्स होतं किंवा रिकर्शनचा जो कन्सेप्ट होता DSAमध्ये तो आपण बघितलेला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या चॅनलची किंवा ग्रुपची लिंक दिलेली असेल तिथे ते जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला नोट्स वगैरे सगळं मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो.